हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? होप सो मस्त आणि मजेतच असाल, आणखी असायलाच हवं। तर आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे हे थोडंफार आयडिया तुम्हाला थंबनेल पाहून आलीच असेल। तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे पिंपल्स प्रॉब्लेम संबंधी आहे। म्हणजे पिंपल्सचे प्रॉब्लेम भरपूर जणांना असतात, म्हणजे कोणाला नसतात असं कधी नसतं, कारण माणूस म्हटल्यानंतर बॉडीतले हार्मोनल चेंजेस असतात, बॉडीमध्ये उष्णता होते, हीट होते, तर त्याचे जे रूपांतर होतं ते पिंपल्समध्ये होतं आणि पिंपल्स अधूनमधून येत असतात, कारण माणूस म्हटल्यानंतर हे पिंपल्स येणे हे वगैरे चालूच असतं। पण हा प्रॉब्लेम्स प्रत्येकालाच असतो असं नाही, क्वचित थोडे कमी लोक असतात की ज्यांना अजिबात नसतो, पण प्रत्येकाला कधी ना कधी केव्हा तरी असे येतच असतात। पण काहींना नेहमीच येत असतात, सारखे अधूनमधून ते पिंपल्स एक ठिकाणचे गेले की दुसऱ्या ठिकाणी येतच असतात। कारण मी असा प्रॉब्लेम फेस केलेला आहे। माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी मला खूप पिंपल्स आले होते, खूप म्हणजे खूप भयानक, म्हणजे ते इतके माझे म्हणजे बॉडीमध्ये कदाचित हीट झाली असेल त्यामुळे ते खूप पिंपल्स येत होते। आणि ते काही म्हणजे इतके मी त्याच्यावरती उपाय करून पाहिले, भरपूर सारे फेसवॉश यूज केले, सगळे फेसवॉश यूज केले, पण काहीच फरक पडला नाही। त्यानंतर मी फेसवॉश बंद केले आणि घरगुती उपाय चालू केले। म्हटलं चला आता घरगुती घरचेच होममेड उपाय आपण करूया। सुरुवातीला कोरफडीचे जे झाड असते, आपली कोरफड असते, त्याच्यामधला जो पानाचा आतला जो गर असतो तो मी सगळ्या फेसवरती असा पूर्ण स्क्रब करायची सगळीकडे, म्हणजे असं 5-10 मिनिटं स्क्रब करत राहायची त्या गराने, पण त्यानेही काहीच फरक पडला नाही। मी ते 15 दिवस की जास्तच करून पाहिला। त्याच्यानंतर जे आपले बेसन पीठ असतं, तर ते बेसन पीठ दुधामध्ये मिक्स करून त्याची अशी पातळ म्हणजे असं लिक्विड सारखं बनवून ते सुद्धा मी स्क्रब करायची, पण त्यानंही काहीच फरक पडला नाही, म्हणजे ते फरक जाणवतच नव्हता की कमी आहेत वगैरे काय। त्यानंतर ते बंद केले। पुन्हा जे आपली मसूर डाळ असते त्या मसूर डाळीची मी मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून ठेवली होती, तर ती पावडर घ्यायची मी, त्याच्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून तेही लावले, पण काहीच फरक पडत नाही। भरपूर काही म्हणजे सगळं करून पाहायची पण काहीच इफेक्ट होत नव्हता। आणखी मला एक समजलं की म्हणजे हा असा म्हणजे कॅलेंडुआचा अँटी ॲक्ने सोप आहे, रिच फील साबण म्हणून। तर याच्याबद्दल मला म्हणजे आमच्या रिलेटिव्सनी सांगितलं की असा असा एक साबण आहे, तो तू एकदा यूज करून बघ। आणखी हा जो साबण आहे तो ऑनलाईनच भेटतो, म्हणजे असा शॉपमध्ये मोस्टली कुठे असा भेटत नाही, म्हणजे आपले जे नॉर्मल जे साबण भेटतात कुठे कुठल्याही शॉपमध्ये मेडिकलमध्ये, तर तसा हा साबण भेटत नाही, हा ऑनलाईनच परचेस करावा लागतो साबण, अमेझॉनवरून वगैरे। आणखी हे जे साबण आहे ते 99 रुपीजला एक असतो, पण म्हणजे 4 पॅकचे जर घेतले हे तर ते 264 रुपयाला काहीतरी 4 भेटतात। आणि मी त्यांनी सांगितल्यानंतर हा जो रिच फील साबण आहे, रिच फील साबण तो म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केला आणि बघूया म्हटलं हा एक ट्राय करून तरी, आणि ह्याचा म्हणजे मला रिझल्ट खूप चांगला आला। जसा मी हा साबण यूज करायला चालू केले तर मला वाटतं की 8 दिवसामध्येच मला ह्याचा रिझल्ट भेटला, म्हणजे खूप त्याचा लगेच इफेक्ट जाणवायला लागला, म्हणजे पिंपल्स हळूहळू कमी व्हायला लागले, म्हणजे जे एक ठिकाणाहून गेले की दुसऱ्या ठिकाणी यायचे तर ते बंद झाले हळूहळू, आणि जे म्हणजे होते फेसवरती तेही हळूहळू म्हणजे कमी दिसायला लागले। तर खूपच मला ह्याचा चांगला रिझल्ट भेटला, आणि इतके पिंपल्स मला आलेले ना, म्हणजे मला असे वाटायचे की हे पिंपल्स म्हणजे जातील की नाही, एक ठिकाणचे गेले की दुसऱ्या ठिकाणी चालूच असायचे। पण जसा मी हा साबण म्हणजे रिच फील कॅलेंडरचा साबण जसा मी यूज करायला चालू केलं तर खूपच मला फरक पडला, आणि मला वाटतं मी हा 2021 पासून यूज करते, 21 की 22 असेल, तरी मी गेले 4 वर्षे हा साबण यूज करते, आणि खूप चांगला ह्याचा म्हणजे रिझल्ट आहे। कोणाला जर असा जास्त पिंपल्स प्रॉब्लेम वगैरे असेल तर खूप भारी साबण आहे हा, म्हणजे एकदा यूज करून बघावा, म्हणजे बाकी काही यूज करून काही फरक पडला नसेल तर आणि खूप सुंदर आहे म्हणजे हा साबण पण, म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये जेव्हा घामोळे वगैरे उठतात बॉडीला तेव्हा जरी यूज केला तरी म्हणजे त्याचा रिझल्ट लगेच जाणवतो। आणि हा कसा नॉर्मल आपले साबण असतात
त्याच्यापेक्षा खूप महाग आहे, पण ठीक आहे कारण ह्याचा रिझल्ट पण तेवढाच चांगला आहे. आपण फक्त फेसला यूज करायचा आहे, थोडीच तो पूर्ण आपल्याला बॉडीला यूज करायचा आहे की म्हणजे लगेच संपेल, खूप दिवस तसा पुरतो वगैरे. जरी किंमत जास्त असेल तरी हा यूजफुल आहे. आणखी म्हणजे मला तर ह्याचा खूप चांगला रिझल्ट आला. आशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.